सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी कथा द 12 मंथ्स भाग 2, 12 महिन्यांची भेट आणि जादू ही शेकोटी. मागच्या भागात आपण पाहिले की दुष्ट सावत्र आई आणि गर्विष्ठ बहीण होलेना ह्याने बिचाऱ्या मारुष्काला जानेवारी महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत जांभळी फुले आणण्यासाठी घराबाहेर हाकलून दिले होते. थंडीने गोठून मारण्याच्या स्थितीत असतानाच मारुष्काला दूर एका पर्वताच्या शिखरावर शेकोटीचा प्रकाश दिसतो. आता पुढे. मारुष्का आशेने आणि मोठ्या कष्टाने त्या पर्वताच्या दिशेने चालू लागली. वारा इतका वेगवान होता की तिला डोळे उघडणेही कठीण जात होते. पण जसजशी ती पर्वताच्या जवळ पोचू लागली तसा तसा तिच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. तिथे पर्वताच्या अगदी मध्यभागी एक खूप मोठी शेकोटी पेटली होती आणि त्या शेकोटीभोवती काही लोक गोल करून बसले होते. ती साधीसुधी माणसं नव्हती, ते एकूण 12 जण होते. त्यातील 3 जण पांढराशुभ्र दाढीचे आणि वयोवृद्ध होते. 3 जण मध्यमवर्गीय होते. 3 जण तरुण आणि उरलेले 3 जण अगदी लहान मुलासारखे दिसत होते. त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे आणि ऋतूंना शोभतील असे कपडे घातले होते. ते दुसरे तिसरे कोणी नसून वर्षाचे 12 महिने होते. त्या सर्वांचा मध्यभागी एक वयस्कर खूप लांब पांढरी दाढी असलेला माणूस हातात एक लाकडी काठी घेऊन बसला होता. तो होता जानेवारी महिना. संपूर्ण वातावरणात कमालची शांतता होती. फक्त शेकोटीच्या लाकडांचा तडतड असा आवाज येत होता. मारुष्का भीत थरथर कापत त्या शेकोटीच्या वर्तुळाजवळ जाते. मारुष्का हात जोडून अतिशय नम्रपणे आणि थरथरणाऱ्या आवाजात, "प्रणाम थोर पुरुषांनो, मी खूप संकटात आहे. माझी अंगाची थंडीने आग होत आहे आणि माझे हातपाय गोठून गेले आहे. मी जर वेळ तुमचा ह्या शेकोटीजवळ बसून माझे हात शेकू का? कृपया मला परवानगी द्या." जानेवारी महिना डोके वर करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर दयाळू भाव येतात. जानेवारी महिना गंभीर पण प्रेमळ आवाजात म्हणतो, "बाळा, तू काळजी करू नकोस. पुढे ये आणि शेकोटीजवळ बस. पण मला सांग, तू एवढ्या भयंकर थंडीत आणि वादळात ह्या निर्जन जंगलात काय करत आहेस? तिथे तर पक्षीही यायला घाबरतात. तू तुझा जीव धोक्यात घालून इथे का आलीस?" मारुष्का शेकोटीजवळ बसून स्वतः चेहऱ्यात शेकते आणि डोळ्यात पाणी आणून आपली व्यथा सांगते. मारुष्का रडत रडत, "आजोबा, मी स्वतःच्या इच्छेने इथे आलेली नाही. माझ्या सावत्र आईने आणि बहीण होलेनाने मला घराबाहेर काढले होते. होलेनाला ह्या जानेवारीच्या थंडीत व्हायलेटची जांभळी फुले हवी आहेत. जर मी ती फुले घेऊन घरी गेले नाही तर माझी आई मला जिवंत मारून टाकेल. मला माहिती आहे की ह्या ऋतूत फुले येत नाही, पण माझ्याकडे दुसरा काहीच मार्ग नव्हता." मारुष्काचे बोलणे ऐकून सर्व 12 महिने एकामेकाकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर सावत्र आईबद्दल राग आणि मारुष्काबद्दल सहानुभूती दिसते. जानेवारी महिना निःश्वास सोडत, "व्हायलेटची फुले, ती तर वसंत ऋतूत फुलतात.
हा तर माझा महिना आहे जानेवारी. आता सगळीकडे फक्त बर्फ आणि थंडी असेल. यावेळी मी तुला फुले देऊ शकत नाही. मारुष्का हात जोडून गुडघ्यावर बसते. मला माहिती आहे आजोबा, पण जर मी रिकाम्या हाताने गेले तर मी घरी पोचण्यापूर्वी थंडीने किंवा माझ्या आईच्या हाताने मारली जाईन. मला वाचवा आजोबा. जानेवारी महिना थोडा वेळ विचार करतो आणि शेकोटीच्या शेजारी बसलेला एका तरुण मुलाकडे पाहतो. तो तरुण मुलगा म्हणजे मार्च महिना होता. जानेवारी महिना मार्चकडे पाहत, हा मुलगी खरोखरच निष्पाष आणि दयाळू आहे. हिने नेहमी खूप कष्ट सोसले आहेत. आपण तिचे मदत करायला हवी. मार्च बंधू, काही वेळासाठी तू माझी जागा घेशील का? जानेवारी महिना उभा राहतो आणि आपली जादूची काठी दुसऱ्या महिन्याकडे सोपवण्याची तयारी करतो. मार्च महिना आनंदाने उभा राहतो. होय जानेवारी दादा, मी हीच मदत करायला नक्कीच तयार आहे. पण नियमानुसार माझ्या आधी फेब्रुवारी दादाला त्याची जागा द्यावी लागेल. तरच मी माझे काम सुरू करेन. जानेवारी महिना हसला. त्याने आपली मोठी काठी शेजारी बसलेला फेब्रुवारीच्या महिन्याच्या हातात दिली. जानेवारी महिना, फेब्रुवारी बंधू, घे तुझा ताबा आणि निसर्गाचे चक्र पुढे फिरव. फेब्रुवारीने ती काठी हातात घेतच एक चमत्कार झाला. शेकोटीची आग अजून मोठी झाली आणि वाऱ्याचा वेग थोडा बदलला. पण खरी जादू अजून व्हायची बाकी होती. मारुष्का डोळे मोठे करून हा सगळं चमत्कार पाहत होती. तिला समजत नव्हते की हे नक्की काय चालले आहे. पण तिच्या मनात एक आसूचा किरणा जागा झाला होता की देव तिचे प्राण नक्की वाचवणार. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आपण पुढच्या भागाला भेटू. तोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.